पुण्यात पीएमपीच्या बसने दररोज हजारो जे नागरिक आहेत ते प्रवास करत असतात, परंतु नुकतंच प्रशासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. ही जी भाडेवाढ आहे ती भाडेवाढ जी आहे ती करण्यात आलेली आहे आणि दुप्पट अशी भाडेवाढ जी आहे ती करण्यात आलेली आहे. पूर्वी ज्या ठिकाणी 5 रुपयाचं तिकीट होतं त्या ठिकाणी आता 10 रुपयाचं तिकीट असणार आहे आणि पूर्वीचं जे पास होता 40 रुपयांचा जो पास होता त्या ठिकाणी 70 रुपयाचा पास करण्यात आलेला आहे. असा एक महत्त्वाचा निर्णय प्रशासनाच्या वतीने घेतलेला आहे आणि नेमकं नागरिकांच्या काय भावना आहेत ते आपण जाणून घेणार आहोत. दादा, प्रशासनानं भाडेवाढ केलेली आहे. पूर्वी ज्या ठिकाणी 5 रुपये तिकीट होतं तिथं दुप्पट भाडेवाढ केलेली आहे. 10 रुपये तिकीट होणार आहे. डेली प्रवास करणाऱ्यांना ते अवघड आहे आणि तो खिशाला बोज आहे प्रत्येकाच्या. तर ही भाडेवाढ होऊ नये असं सर्व जनतेच्या तर्फे याच्यासाठी उठाव झाला पाहिजे. डेलीचं ते पास होतं जे 40 रुपयाचं पास होता तो पास आता 70 रुपये करण्यात आला. हा, डेली पास काढणाऱ्यांना ते परवडणार नाही 70 रुपये. आणि याला तर ही बस 10 रुपये तिकीट आहे. याला 10 रुपयामध्ये दिवसभर पास. पूर्वी जर आपण पाहिलं तर 5 रुपये मिनिमम तिकीट हे 5 रुपये होते. आता मिनिमम तिकीटच 10 रुपये केलंय. हा, तर डबल केले. ते बरोबर नाही, म्हणजे प्रवासाच्या दृष्टीने हे बरोबर नाही. आपल्यासोबत इतरही प्रवासी आहेत, काही महिला प्रवासी आहेत, त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. ताई, पूर्वी जर पाहिलं तर 5 रुपये मिनिमम तिकीट 5 रुपये होतं, आता 10 रुपये करण्यात आलेलं आहे. एसटीने अर्थात पीएमपीने तब्बल दुप्पट भाडेवाढ केली. हो, पण नाही परवडत ते आम्हाला. डेली प्रवासासाठी 40च्या ऐवजी 70चा पास होतोय असं कळलं मला. नाही होत आम्हाला adjust. काय करावं आता? प्रशासनाने काय केलं पाहिजे? जे पूर्वी जो पास होता 900 रुपयाचा जो पास होता तोही आता 1500 रुपये करण्यात आला. हो, नाही परवडणार प्रवासांना. नाही परवडत. आधीचा होता तेच ठेवण्यात यावा. आधीचे जसे दर होते तसेच ठेवावेत. हो, तसेच ठेवण्यात यावे. तुम्ही रोज कसा प्रवास, कुठून कुठपर्यंत प्रवास करत असता? मी रोज 215 नंबरची बस आहे आंबेगाव पठार, तिथून मी स्वारगेटला येते, 40चा पास काढते, तिथून पुन्हा डेक्कनला जाते फर्ग्युसन कॉलेजला, तिथून पुन्हा मग 40 रुपयामध्ये आम्हाला ऍडजस्ट होते. 70 रुपये आम्हाला नाही परवडत. तर 70 रुपये आम्हाला परवडत नाहीत अशा इथले प्रवासी सांगतात. आपल्यासोबत इतरही महिला आहेत. ताई, तुम्ही कुठून कुठपर्यंत प्रवास करत असता? आता जे प्रशासनानं दुप्पट भाडेवाढ केले, पूर्वी 5 रुपयाचं तिकीट होतं तिथं 10 रुपये तिकीट आकारलं जाणार. आम्ही काय नाही, इंद्रानगर ते स्वारगेट हे असंच करतो. आता तिकीट दुप्पट करण्यात आलेलं आहे. पूर्वी 5 रुपये तिकीट होतं तिथं 10 रुपये. आता कमीत कमी तिकीट हे 10 रुपये असणार. हेच परवडते पहिलं. 10 रुपयेच परवडते. 10 पूर्वीच्या रुपयामध्ये पूर्ण सिटीमध्ये कुठेही फिरू शकता आपण 10 रुपयामध्ये. फक्त आहे की ह्या बसमध्येच आहे, फक्त ह्याच बसमध्ये, दुसऱ्या बसमध्ये चढता येईल. आपल्यासोबत इतरही प्रवासी आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. ताई, तू कुठून कुठपर्यंत प्रवास करत असते? पहिल्यांदाच प्रवास करते ती पण. आणि मला पण पहिलाच प्रवास आहे अशा बसमध्ये. जास्त कधी प्रवास नाही केला लाल बसमध्ये. तू कितीचं तिकीट काढलेलं? 10च. 10चं तिकीट. पूर्वी या ठिकाणी 5 रुपयाचं तिकीट मिळायचं, आता दुप्पट भाडेवाढ करण्यात आलेली आहे. पण ज्या ठिकाणी 5 रुपयाचं तिकीट होतं त्या ठिकाणी 10 रुपये. मी याच तिकिटावरती दुसऱ्यांदा प्रवास करतोय. आणि हे तिकीट जे आहे 10 वालं, त्यांनी 2 बसेस आपण चेंज केले, किती पण लाल बसेस 12 वाजेपर्यंत रात्री, तर व्हॅलिड आहे. तर हा एक मोटिव्ह त्यांचा चांगला आहे की आपण एकाच तिकीटवरती 2 ठिकाणी किंवा 2 जास्त बसेस चेंज करून आपल्या डेस्टिनेशन वरती पोहोचू शकतो. आपल्यासोबत इतरही प्रवासी आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. सर, तुम्ही कुठून कुठपर्यंत प्रवास करत असता? मी आता स्वारगेटवरून शिवाजीनगर गेलो. तर आता बघतो की नुकताच प्रशासनानं निर्णय घेतलेला आहे की दुप्पट जी भाडेवाढ जी आहे ती करण्यात आलेली आहे. चांगली गोष्ट आहे. त्या सुधारणा होतील. सुधारण्यासाठी थोडे तिकीट वाढवलं तर काय हरकत नाही. पूर्वी मिनिमम पहिल्या टप्प्यासाठी मिनिमम 5 रुपये तिकीट होतं, आता पहिल्या टप्प्यासाठी मिनिमम जे आहे ते 10 रुपये तिकीट आकारण्यात आले. अहो, प्रायव्हेटने गेलं तर 100 रुपये जातात ना. त्यापेक्षा 10 रुपये मध्ये आपण काय वाईट ही भाडेवाढ योग्य आहे. हे काही प्रमाणात योग्य आहे. आधी दिवसभरासाठी 40 रुपयाचं पास होतं, ते पास सुद्धा आता 70 रुपये करण्यात आलेलं आहे. नाही, काय 5 बद्दल मला काय माहिती नाही, मी काय प्रॉपर इथला नाही. पण किमान आता मी चौकशी केली तर साधे रिक्षावाले 50 रुपये म्हणतात. तर शिवाजीनगरला जायचं म्हणलं तर 10 रुपयाच्या मध्ये आपण जातो. 50 रुपये कुठं, 10 रुपये कुठं. भाडेवाढ योग्य आहे असं वाटतं. हा, काही प्रमाणात अंशतः योग्य आहे. म्हणजे रेग्युलर जे प्रवास करतात त्यांच्यासाठी काही अडचण असू शकते. आम्ही ते परगावचे आहे. दादा, तुमचं काय मत आहे भाडेवाढ? माझं असं म्हणणं आहे की आता हे गव्हर्नमेंटने जी वाढ केली त्यामुळं इतर खासगी वाहनं पण आता त्याबरोबर वाढ करणार.
कारण ते यांना कम्पेअर करतात. आणि आता जे हे म्हणतात की 50 रुपयाला, ते तिथं लगेच 70-80 रुपये रेट करणार. त्यामुळे ही भाडेवाढ सगळ्यावरच इम्पॅक्ट करणार आहे. आणि पासच्या बाबतीत बोलायचं झालं तर खूपच जास्त होते, 70 रुपये पास, डेली पास ज्येष्ठांसाठी म्हणलं तर. कारण मी आज पहिल्यांदा ज्येष्ठाच्या पासावर प्रवास करतोय. आणि पिंपरी चिंचवड साठी आधी जो पास होता तो 150 करण्यात आला. कल्पना नव्हती, पण एवढा नाही जास्त केला पाहिजे, कारण ह्याचा इम्पॅक्ट खासगी वाहनावर लगेच होतो. ते ह्या प्रपोर्शन मध्ये त्याचं पण रेट वाढवतात लगेच. त्यामुळे हे थोडस म्हणजे बरोबर नाहीये ही निर्णय. भाडेवाढ मागे घ्यावी असं. मागे घ्यावी किंवा थोड्या प्रमाणात करावी ना. जसं तुम्ही पेन्शन वाढवली का, नाही वाढवली, मग भाडेवाढ कशी काय? पेन्शन आम्हाला 3,000 रुपये मिळते, तर ती 6 करा, इकडे भाडेवाढ वाढवा, काय प्रॉब्लेम नाही. पण ती तेवढीच आणि इकडे वाढवायचं, हे कुठेतरी विसंगती दाखवते. तर काही प्रमाणात ठीक आहे, पण एकदम दुप्पट करणं म्हणजे हे जरा जास्त अन्यायकारकच आहे सगळ्यांसाठी. खरं तर दुप्पट भाडेवाढ करणं हे अन्यायकारक आहे असं काही प्रवासी सांगतायत. आपल्यासोबत इतरही प्रवासी आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. तर काकू, तुम्ही रोज बसनी प्रवास करता? नाही ते पहिल्यांदा करताय? पहिल्यांदा नाही, कधीतरी आपलं महिन्यातून एखाद वेळेला. आधी जे पाहिलं तर या बसचं तिकीट जे आहे, पूर्वी पहिला टप्पा जो आहे तो 5 रुपयांमध्ये तिकीट मिळायचं. आता दुप्पट भाडेवाढ केलेली आहे. आता 10 रुपयेच होता. नाही, आता प्रत्येक बसला जे मिनिमम, आता इतरही पीएमपीच्या बस आहेत त्याला अर्ध तिकीट होतं, ते आता पूर्ण करण्यात आले. म्हणजे 5 रुपयाचं तिकीट असेल तर आता 10 रुपये, म्हणजे दुप्पट भाडेवाढ करण्यात आली. असा निर्णय घेण्यात आला. झालीये, पण मी शक्यतो या बसनी करते. ते 10 रुपयाच्या ह्याच्यातच आपलं हे करते. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे आधी 40 रुपयाचं पास होतं, ते पूर्ण पुणेभर आपण फिरू शकत होतो. आता ते 70 रुपये करण्यात आले. मग आता महागाई वाढली. त्यावर तुम्हाला योग्य वाटतो का निर्णय? हं? निर्णय योग्य वाटतो का? त्याच्याबद्दल नाही सांगू शकत मी आता. तुमचं काय मत आहे भाडेवाढीवर? नाही, बरोबर आहे. आता महागाई वाढल्यावर एक 60 रुपये जरी करा, 70 नाव तुम्हाला 60 रुपये ठीक आहे, 60 पर्यंत. महागाई वाढलेली आहे. 900 रुपयाचा जो मासिक पास होता, महिन्याचा पास, तो आता 1,500 रुपये गेला. नाही, ते बरोबर नाही. एवढं दुप्पट नाही करायला पाहिजे. एवढं नाही घ्यायला पाहिजे. ठीक आहे, 1100 ते 1200 पर्यंत ठीक आहे, पण एकदम इतकी अमाऊंट म्हणल्यानंतर मग डबलच झालं. ते नाही. डबल झालं. आमच्या सारख्यांना तर नाही घेऊ शकत. नाही का, बरोबर. खरं तर ही दुप्पट जी भाडेवाढ झालेली आहे ती भाडेवाढ करण्यात येऊ नये असं प्रवासी सांगतायत. आपण पाहतो की इतरही काही प्रवासी जे दैनंदिन या बसमधून प्रवास करत असतात त्यांच्याशी सुद्धा आपण बोलणार आहोत, त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहोत. खरं तर जी जवळपास 10 वर्षाच्या नंतर ही जी भाडेवाढ आहे ती करण्यात आलेली आहे. यापूर्वी 2014 मध्ये पीएमपीच्या बसमध्ये भाडेवाढ करण्यात आलेली होती. ते इतरही काही प्रवासी आहेत, त्यांनाच आपण विचारणार आहोत की त्यांचं नेमकं काय मत आहे. तुम्ही डेली प्रवास करता का? नाही, आजच आली. तुम्ही डेली करता? नाही, आजच आली. आजच म्हणजे म्हणजे आम्ही वाघोलीला राहतो, तर इथं आलो होतो. म्हणजे बसनी तर परत वाघोलीच्या बस मी करते. आता बघतोय की प्रशासनाने निर्णय घेतलाय, दुप्पट तिकिटांमध्ये वाढ करण्यात आलेली आहे, भाडेवाढ करण्यात आलेली आहे. पूर्वी जर 5 रुपयाचं तिकीट असेल तर आता 10 रुपये आकारले जाणार आहेत. आणि जे दैनंदिन पास होता, 40 रुपयाचा पास होता, तो 70 रुपयाला करण्यात आलेला आहे. काय वाटतं? आणखी झालाच नाही ना, पण लवकरच 15 दिवसांमध्ये त्याची अंमलबजावणी होणार आहे. काल निर्णय घेण्यात आला. त्याच्याविषयी काय वाटतं? सर्वसामान्य जनतेसाठी 40 रुपये हे डेली पास ठीक आहे, पण समजा तुम्ही त्याच्यात मध्ये सुद्धा आणखीन दुसऱ्या गोष्टी ऍड केल्या, जे आता तुम्ही कसं पूर्ण पुण्यामध्ये आहे पण आउट ऑफ नाही ना, म्हणजे थोडस आळंदी वगैरे अशा साईडला, मग त्याच्यामध्ये ते पण जरी ऍड केलं तर. पिंपरी चिंचवड या दोन, पुणे आणि पिंपरी चिंचवड साठी 150 रुपये पास करण्यात आलाय, जो की पूर्वी कमी होता. आता 150 केलाय का? नाही, तेवढं मला माहिती नाही, कारण मी फक्त इथपर्यंत 150 रुपये करण्यात आला हे योग्य वाटतंय? नाही, बिलकुल नाही. कसं सर्वसामान्य जनताच फक्त बसनी जातील. जे श्रीमंत आहेत ते तर 4 व्हीलरनी तेच जातात. मग त्यांच्यासाठी विचार करून थोडाफार कमी करण्यात यावा. आणि जो मंथली पास होता, 900 रुपयांचा पास होता, तो आता 1,500 रुपये करण्यात आला. एकदम जास्त झाल्यानंतर जवळजवळ दुप्पट झालाय. 1000 ते 1200 रुपयापर्यंत ठीक आहे. मागे घ्यावं असं वाटतं का भाडेवाढ? मागे नाही, तुम्ही तेवढी मागे घेऊ नका, पण किमान परवडाल एवढे तर रेट ठेवायला पाहिजे ना. आपल्यासोबत इतरही आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. ताई, काय सांगाल, दुप्पट भाडेवाढ आता करण्यात सामान्य लोकांना तर बिलकुल नाही परवडत. माझा 40 रुपयाचा पास आहे, आताही माझ्याकडे आहे तो.
मी रेग्युलर वापरते, मला तो परवडतो. दिवसभर मी फिरू शकते कुठेही. आता हा 40चा पास 70 होणार. नाही ना परवडत, नाही परवडत नाही. 40 रुपये बरोबर आहे. सामान्य लोकांमध्ये तर नाहीच परवडत, म्हणून तर आम्ही पास काढतो ना 40चा. तो परवडतो. आता असं तिकीट काढून जरी फिरायचं म्हणलं तर खूप पैसे जातात. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे जो मंथली पास होता 900 रुपयांचा तो आता 1,500 करणार. नाही, खूपच केलाय मग, खूपच आहे. म्हणजे दुप्पटच्या वरच झालं ना. 900 आणि आता 1500 म्हटल्यावर जास्त झालं. त्याच्यामुळे परवडतच नाहीये. सामान्य लोकांना तर नाही परवडत. पहिला आपण पाहतो की एखादा जवळचा टप्पा असेल तर 5 रुपये तिकीट घेतलं जायचं. जसं की आता स्वारगेट वरून आपण जर एबीसी चौकामध्ये जायचं असेल तर 5 रुपये तिकीट होतं. तिथं पहिलाच टप्पा आता 10 रुपये आकारला जाणार. हो, 10 रुपये पण खूप होता ना. 5 रुपये ठीक आहे. आता डबल तिकीट अचानक वाढवल्यानंतर आता एखाद्याला परवडत असेल तर तो करेल. एखाद्याकडे पगार त्याचा कमीच असेल तर त्याला परवडणार आहे का? निमते जर असं आता मी दिवसभराचा पास काढते 40 रुपयाचा. माझा असतो, मला मी रोज रेग्युलर ऑफिस नसतं माझं, 1-2 दिवसांनी असतं. त्याच्यामुळे मला तो पास परवडतोय. आणि पिंपरी चिंचवडला जायचं म्हणलं तर 50 रुपयाचा पास, त्या भागात जायचं. तिकडे सुद्धा आता पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये जर जायचं असेल तर 150 रुपये पास आकारण्यात येणार आहे. नाही ना, खूपच झाला तो, खूपच. 150 रुपये खूपच झाला, खूपच आहे. दिवसभरासाठी खूपच आहे. 50 रुपये परवडतो ना. 50 रुपये ठीक आहे बाबा. दिवसभर आपण कुठेही फिरलो तर 50च्या वर जातात पैसे, म्हणून आपण 50चा पास काढतो. 150 रुपये खूप होतात. काकू तुम्ही कुठून कुठपर्यंत प्रवास करत असता? डेली पीएमपी ने बस प्रवास करता? डेली नाही, कधी कधी. आता दुप्पट भाडेवाढ करण्यात आलेली आहे त्या तिकिटांच्या दरांमध्ये. काय योग्य वाटते तुम्हाला? नाही, योग्य नाही वाटत. सामान्यांना तरी योग्य नाही वाटत. आधी जर पाहिलं तर एका जागी जर जाण्यासाठी 5 रुपये म्हणजे मिनिमम आता 10 रुपये तिकीट असणार आहे. पूर्वी मिनिमम 5 रुपये तिकीट होतं. हो, बरोबर आहे. पण आता नाही ना हे होणार ते. आणि दैनंदिन पासही जो 40 रुपयाचा होता तो आता 70 रुपये केला जाणार. नाही परवडत ना मग तसं ती पास वगैरे. नाही परवडत. काय वाटतं प्रशासनाने निर्णय मागे घ्यावा? हा, माझा घ्यावा निर्णय. आपण नाही पण लोकांसाठी तरी घ्यावा, सर्वांसाठी. खरं तर आपण बघतोय की आपण आता या पीएमपीच्या बसने प्रवास करत होतो. येथील जे प्रवासी आहेत त्यांची जी मागणी आहे की जी प्रशासनाने जी भाडेवाढ केलेली आहे ती भाडेवाढ करावी, पण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये दुपटीने भाडेवाढ करू नये अशी मागणी जी आहे ती प्रवाशांची आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी, पुणे. 25 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर. रोबोटिक पद्धतीने वेदनारहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तेही विना टाका व विना इंजेक्शन. मेडिक्लेमची सुविधा व सेम डे डिस्चार्ज. लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त 10 मिनिटात. काचबिंदू, रेटिना, ड्राय आय, मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर. CTR कंपनी जवळ, विमान नगर, नगर रोड, पुणे. संपर्क 8888173100. साठे स्कूल प्री प्रायमरी पासूनच करून घेतं फाउंडेशन पक्क करण्याची तयारी. म्हणूनच साठे शिक्षण समूहाच्या कित्येक विद्यार्थ्यांनी घेतलीये करिअर मध्ये उंच भरारी. 2025-26 या शैक्षणिक वर्षाकरिता आपल्या पाल्याचा आजच प्रवेश घ्या. प्रवेशासाठी पत्ता श्री पार्क सोसायटी, बालाजी हॉस्पिटल समोर, खराडी बायपास, पुणे 14. संपर्क क्रमांक 9372619453 किंवा 9372619483 किंवा 9372619484. फाउंडेशन उत्तम, प्रगती सर्वोत्तम. साठे फाउंडेशन, नो टेन्शन.